पार्लर, बरोबर. पण पार्लरमध्ये सगळेजण येत आहेत तर सगळेजण पार्लरमध्ये सगळेजण नट्टाफट्टा करायला येत आहेत असा समज असतो. म्हणजे ही पार्लरचं दार उघडून आली म्हणजे ही पार्लरमध्ये आता शॉर्ट केस कापून येईल, लिपस्टिक लावेल, मेकअप करेल असं नसतं. तर प्रत्येकाने ना पर्सनल डेव्हलपमेंट कोर्स केला पाहिजे. पर्सनल डेव्हलपमेंट कोर्समध्ये की स्वतःची काळजी आपण कशी घ्यावी, कुठले प्रोडक्ट्स वापरावे, कुठले प्रोडक्ट्स वापरल्यामुळे आपल्याला त्रास होतोय, कुठले प्रोडक्ट्स वापरल्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते, त्याचे फायदे आणि तोटे हे आपल्याला कळतं. मग जेव्हा मी कोर्स करते तेव्हा मला कळतं की अरे मी हे जर प्रोडक्ट वापरलं तर मला फायदेमंद आहे, हे जर प्रोडक्ट नाही वापरलं तर मला हे माझ्या स्किनला हे नको आहे. असं जेव्हा कळतं तेव्हा मग मी ब्युटिशियन जरी नसली तरी सुद्धा दुसरे जण आपल्याला फसवू पण शकतात. मार्केटमध्ये आपण गेलं तर त्याला तर ती क्रीम विकायची, तो म्हणे नहीं दीदी ये अच्छी है, ये ले लो आप, ये ले लो आप, मार्केट में ये नहीं आई है, लेकिन हमें नई की ज़रूरत नहीं है. हमें क्या ज़रूरत है, मेरे बॉडी को जो यूज़ होगी, मेरे सूट होगी वो मुझे क्रीम चाहिए या फेस पैक चाहिए या कोई भी बॉडी का लोशन चाहिए. मुझे जो सूट होगा, मुझे जो मेकअप के लिए सूट होगा वो मुझे चाहिए. तो मेरा पर्सनल डेवलपमेंट का जब कोर्स होता है तभी मैं ये चीज़ें ले सकती हूँ. तो इसीलिए पर्सनल डेवलपमेंट का कोर्स होना चाहिए. हाँ, सब लोग सामने वाले सोचेंगे अगर ये ब्यूटी पार्लर में पर्सनल कोर्स सीख रही है इसका मतलब अभी ये खुद बहुत सजेगी सवरेगी नहीं, वो मिरर बनेगी, आईना बनेगी मेरे सामने. कसा आरसा बनेल ती, तर माझं आतून आणि बाहेरून कशी मी स्वच्छता ठेवेल माझ्या शरीराची ह्याचं तिला ज्ञान भेटेल. तर आतली स्वच्छता कुठली, आता आपण लिहिलं की आतली स्वच्छता काय, पर्सनल हायजीन कौन सी रहेगी कि पर्सनल हाइजीन में क्या होगा, मेरे दांत क्लीन है क्या, मुझे जैसे मुझे पता होना चाहिए कि मेरा कुछ पाइप तो खराब नहीं हुआ है. क्यों नहीं होना चाहिए, क्योंकि उधर गंदगी होगी, गंदगी होगी तो मुझे क्या होगा, उधर फिर मतलब होगा ना डेंगू के मच्छर है, मलेरिया के मच्छर है. तो मुझे पता होना चाहिए जब मेरा कोर्स होता है, या फिर ऐसे भी पता होता है किसी को लेकिन नहीं पता है, तो पर्सनल कोर्स में ये सिखाया जाता है कि ये अगर इससे बीमारियां होती है तो मैं क्या करूँगी, वो पाइप वगैरह पहले सुधार कर लूँगी. फिर मेरे सब अच्छे का बाहर से मेरा एरिया, जैसे कहते हैं ना कि मेरा पहले घर साफ होना चाहिए. माझं घर स्वच्छ असेल तर एकदम सुंदर, पण घराच्या बाहेरचा रस्ता पण जो आपलं अंगण आहे ते स्वच्छ असलं पाहिजे. मग माझं अंगण स्वच्छ आहे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे, माझं गाव पण स्वच्छ असलं पाहिजे, माझं शहर स्वच्छ असलं पाहिजे, मग माझा देश स्वच्छ असला पाहिजे. असं आपली सोच असते, आपला विचार असतो. का, तर माझं घर स्वच्छ आहे तर मला रोग काय होणार नाही, आजार होणार नाही. जे छोटे मोठे आजार असतात, मलेरिया, डेंगू, जे आपल्या चुकीमुळे होतात ते आजार होत नाही. प्लस आपल्या आजूबाजूचा परिसर चांगला असेल तर मला शुद्ध हवा मिळेल, शुद्ध पाणी मिळेल. मग शुद्ध पाणी आणि हवा जर मला मिळालं तर आतून माझा चेहरा आरशासारखा होईल. का, तर माझं आतून पण स्वच्छ असेल. मग मला बाकीचं शुद्ध हवा शुद्ध पाणी भेटलं. प्लस तिसरं काय, शुद्ध आहार. माझा डाएट चांगला असला पाहिजे की मी काय खाल्लं पाहिजे, मी कसं खाल्लं पाहिजे, काय खाल्लं तर माझी स्किन चांगली होईल. असं नाही की वरून आपण काय काय लावतो त्यामुळे आपण सुंदर दिसतो. आतलं आपलं शरीरही स्वच्छ आणि सुंदर असेल तरच आपण अजून सुंदर दिसू शकतो. वरून तर हे आपण बाह्य उपचार करतो की आपण केलं पण पाहिजे. आपण जर असं जर गेलो तर आपल्याला बरं वाटत नाही. फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. तर आपण जर बाहेर गेलो, कुठेही आपण घरी गेलो, पाहुणं गेलो कोणाकडे आणि तू गबाळी असेल, केस कसे तरी आहेत आणि अशी मग बोललं हॅलो आंटी, तर मग समोरचा कसं म्हणतं काय सुस्त मुलगी आहे. पण मग आपण गेलो की नमस्ते आंटी किंवा जय श्रीकृष्ण, जय अंबे असं काय आपण म्हटलं तर समोरच्याला एकदम प्रसन्न वाटतं. प्लस आपल्या चेहऱ्याकडे बघून त्यांना अगदी आपण म्हणतो ना, अरे वा दारात आली तू देवी समान वाटली. का वाटली, तर तुझा चेहरा असं नाही की तू लिपस्टिक लावले, काजळ लावले, नेल पॉलिश आयलायनर लावले नाही, तू हेअर कलर लावलाय म्हणून नाही, पण तुझा चेहरा स्वच्छ आहे. जे काही आहे तुला तुझं खाण्यापिण्यामुळे, शुद्ध हवेमुळे, शुद्ध आहारामुळे तुझी स्किन स्वच्छ झालेली आहे. प्लस पर्सनल कोर्स केल्यामुळे तुला क्लेन्झिंग कसं करायचं आहे, CTM कसं करायचं, म्हणजे क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, हे तू कसं केलंयस ते पर्सनल कोर्समुळे तुला कळण्यामुळे तू काय करणार, तू दिसताना कशी अगदी समोर देवी समानच दिसणार, स्वच्छ नित्तळ असं दिसणार. आणि पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला व्यक्तिमत्व विकास शिकवला जातो. त्यामध्ये आपण म्हणतो कसं बसलं पाहिजे,
कसं बोललं पाहिजे, आपले हातवारे कसे असले पाहिजे, आपण ऑफिसमध्ये गेलोय तर तिथे आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, आपण कोणाच्या घरी चाललोय तर तिथे आपलं बोलणं कसं असलं पाहिजे की समोरच्याला ते आवडलं पाहिजे. समोरचं कोणी जेंट्स लेडीज कोणी असू दे, एक आंटी असल्या तरी सुद्धा त्यांना असं वाटतं किती छान मुलगी आहे, अगं तू आलीस तर मला असं वाटलं की माझ्या घरी देवीच आली, की इतकं इतकं सुंदर बोलते, इतकं छान बिहेव करते. कसंही बसलं तरी सुद्धा समोरचं काय म्हणते, काय हिला मम्मीने शिकवलं नाही, पण आईने नाही शिकवलं, पण आई पण शिकवते आपल्याला. आई म्हणते ठीक बसा, नीट बसा वगैरे वगैरे आपल्याला आई सांगत असते. पण पर्सनल डेव्हलपमेंट हे पण शिकवतं की तू कशी बसली पाहिजे, ऑफिसमध्ये कशी बसली पाहिजे, इंटरव्ह्यूला गेली तर कशी बसली पाहिजे, आणि आपण तू कोणाशी बोलत असशील तर कसे बोलली पाहिजे. हे आपल्याला पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये शिकवलं जातं. न की ब्युटीमध्ये आपण म्हणतो ना की माझी ब्युटी कशी सांभाळली गेली पाहिजे. बाह्य उपचार आणि अंतर उपचार करून आपली स्किन आपण सुंदर बनवतो. यासाठी अगदी खूप भडक मेकअप करण्याची गरज नाही. तर गरज कशाची आहे, आतून आणि बाहेरून माझा चेहरा मिरर झाला पाहिजे. म्हणून ब्युटिशियन आपल्याला पर्सनल डेव्हलपमेंट कोर्स शिकवते, त्यामध्ये काही गैर नाहीये. त्यामध्ये नवीन मुलींना समजतं की मी कशी माझी स्किन जी देवाने मला दिलेली आहे, देवाने बघ किती सुंदर आपल्याला नाक दिले, डोळे दिले, होड दिले, कान दिले. आपण म्हणतो असं दिलं मला नाक, तसं दिलं नाही, किती सुंदर दिलंय आपल्याला. मग ह्या सगळ्या शरीराची, ह्या हाताची, पायांची आपण क्लीनअप करतो. मग आपण हेअर केस कसे धुवायचे ते शिकवतो. मग मेनिक्युअर करतो, पेडिक्युअर करतो, वॅक्सिंग करतो. आपल्या बॉडीची आपण केअर कशी करावी हे शिकवतो. म्हणजेच मी माझ्या देवाने दिलेल्या शरीराला कसं स्वच्छ आणि कसं निरोगी ठेवेल हे आपण पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये शिकतोच. म्हणजेच हा कोर्स प्रत्येकाने केलाच पाहिजे, नाही का? हो. जय अंबे. जय अंबे.